जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जैनापूर सरपंच अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने सरपंच संगीता कांबळे पदमुक्त। जैनापूर तालुका शिरोळ येथील सरपंच संगीता कांबळे यांच्या विरुद्ध 5 सदस्यांनी शिरोळ तहसीलदारकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। याबाबत आज मंगळवार दिनांक 13 रोजी तहसीलदार अनिल कुमार केळकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत सरपंच कांबळे यांच्या विरोधात 5 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले, तर सरपंच यांच्या बाजूने स्वतः कांबळे यांनी मतदान केले। यावेळी तहसीलदार अनिल कुमार केळकर यांनी एकूण 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी हात उंचावून अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिल्याने सरपंच संगीता कांबळे सरपंच पदावरून पदमुक्त झाल्याची घोषणा केली। 8 महिन्यानंतर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने आता उपसरपंच संदीप सरनाईक यांच्याकडे प्रभारी सरपंच म्हणून पदभार राहणार आहे। अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विरोधी गटातील समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंद साजरा केला, तर उपसरपंच संदीप सरनाईक, ग्रामपंचायत सदस्य विद्याधर पाटील, झाकीर मुजावर, संगीता पाटील, शुभांगी बिरंजे यांचा त्यांच्या समर्थकांनी फेटे व हार घालून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी लालासो रणवरे, गिरीश बशेटी, सुरेश हजारे, महावीर पाटील, रोहित कांबळे, मलिक मुजावर, नितीन कांबळे, बाबासो तांबोळी, शरद पाटील, राहुल सावंत, रुपेश कांबळे, अमित सावंत, फिरोज मुजावर, राजू बिरंजे, मेहबूब मुजावर आदीसह गटाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह आम्ही 5 जणांनी त्या अविश्वासाला पाठिंबा दिलेला आहे आणि 5 विरुद्ध 1ने अविश्वास मंजूर झालेला आहे। त्यामुळे आजचा कार्यक्रम आम्ही संपूर्ण 5 जणांच्या विजयाचा नसून ह्या जो विजय म्हणण्यापेक्षा ही परिस्थिती आतापर्यंत यायला नको पाहिजे होती। ही परिस्थिती आलेली आहे, ही ग्रामपंचायतीवर हे एक प्रकारचं ठपका ठेवल्यागतच आहे। तर कुठेतरी कोणत्याही गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी हे जे आम्ही आजचं जे काम केलेलं आहे ते पूर्णत्वास गेलेलं आहे। त्या कारभाराबद्दल जैनापूरच्या प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात तर जरा सशंकता निर्माण झालीच होती। शिवाय ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सदस्यांच्या मध्ये देखील त्यांच्याबद्दलची अविश्वास निर्माण झाला होता आणि त्याला कुठेतरी उमका फुटला। कुठल्याही सदस्याला अविश्वास आणूया अशा बाबतीत सांगण्याची गरज पडली नाही। प्रत्येकानं हा स्वतःच्या ह्याच्यातून झालेला हा उठाव आहे आणि मी खास करून या सर्व सदस्यांचं आभार मानतो की गावच्या विकासासाठी त्यांनी स्वतःहून जी जैनापूरच्या राजकीय इतिहासातली जी ही क्रांती केलेली आहे त्याबद्दल ह्या 5 जणांचं खरोखर मी मनापासून आभार मानतो। कारण का ह्या अविश्वास ठराव आणत असताना कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडले गेलेलं नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या भीतीला बळी पडलेलं नाही आहे आणि यांना इकडे पळ तिकडे पळ असला कसलाही प्रसंग या ठिकाणी कुणाचेही म्हणजे कोणच करू शकले नाहीत। कारण का हा 5 सदस्यांच्या मधून झालेलाच होता आणि त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात या 5 सदस्यांना गावच्या विकासासाठी हे करा ते करा असं अजिबात सांगा आणि या प्रस्ताव आम्ही आज तडीस नेला। आमचा आज जरी अविश्वास प्रस्ताव पास झाला असला आणि आमचं सत्ता आपली जरी ग्रामपंचायतमध्ये आली असली तरी आम्ही कुठलाही गट किंवा नेते किंवा पक्ष असं कुठलंही हे न बघता आम्ही एक दिलानं 5 सदस्य उपसरपंच असं मिळून आहे तसा जसा विकास कुठला होता तो परत कसा मार्गाला लावता येईल त्यावर चर्चा करून गावचा विकास कसा साधता येईल यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ आणि कुठल्याही प्रकारच्या गावातील नागरिकांना त्रास होणार नाही। तसेच जे मूलभूत प्रश्न गावातील आहेत की जे आता जल जीवन योजनेमधून आपल्या गावाला 2.25 कोटी रुपये मंजूर झाले, अशी जल जीवन योजना, तसेच गावच्या दलित समाजाच्या शेजारीच एक सांडपाणी आपल्या गावातील संपूर्ण सांडपाणी जाऊन साठत आहे, तो एक प्रश्न आहे। त्याच्यानंतर आपल्या गावचा सिटी सर्वे झालेला नाही, तो त्या गावातील जे अनेक प्रलंबित कामे आहेत ती आम्ही सर्व सदस्य मिळून प्रामाणिकपणानं काम करू आणि तडीस नेऊ। ती पण कामे कुठल्याही नागरिकांना जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897।